असतील हेमंत, धोबी पछाड मेहरून संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील महेश. पहिला चेंडू ऑफटॉपच्या बाहेर, चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे. दोन धावा झालेल्या आहेत. दोन्ही सलामी फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. महेश यांचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते. धाव संख्या 3. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, फटका फसलाय, झेल टिपलाय, पहिला गडी बाद झालेला आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू पंकज सोनवणे यांनी झेल टिपलेला आहे. प्रवीण आता नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत. धोबी पछाड मेहरून हा संघ आहे सागर भाऊ महाले यांचा. धोबी सुपरस्टार हा संघ आहे माजी नगरसेवक गणेश भाऊ सोनवणे, त्या संघाचे संचालक आहेत. पंकज सोनवणे
द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस. ऑन साइडला खेळलेला फटका, शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुमेध या चेंडूला अडवतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 5. संत गाडगे बाबा प्रीमियर लीग चौथे पर्व. पुन्हा एकदा सुमेध धावतोय, परंतु सुमेध पकडू शकणार नाहीये. एक धाव मिळते. 6 धावा झालेल्या आहेत. दरम्यान चेंडू उंच आणि सरळ हातात. वीरेंद्र यांनी चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा गडी बाद होतोय. पंकज सोनवणे यांनी गडी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज आता मैदानात जात आहेत. राहुल पंडित. मागच्या सामन्यात ते सलामीवीर म्हणून आलेले होते. आता मात्र त्यांची बॅटिंग ऑर्डर चेंज करण्यात आलेली आहे. ओ, अतिशय उत्कृष्ट चेंडू पंकज सोनवणे यांचा. आठ धावा झालेल्या आहेत. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. कैलासवासी सुभाष रामदास शिरसाळे फलंदाजी एंडकडून. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 9 धावा. यावेळी चांगला चेंडू फलंदाज समजू शकलेले नाहीयेत. दोन धावा घेतलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 11 धावा झालेल्या आहेत.
फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल टिपलेला आहे. श्रीकांत बाद झालेले आहेत. नितीन कॅच कोणी घेतलाय? मनोज आंबेकर यांनी झेल टिपलेला आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आता मैदानात येत आहेत. दीपक षटकातला शेवटचा चेंडू. षटकातल्या शेवटच्या चेंडूवर एक चांगला चौकार लगावलेला आहे फलंदाजाने. तीन षटकांची समाप्ती, 15 धावा, 3 गडी बाद. श्री संत गाडगेबाबा प्रीमियर लीग चौथं पर्व. या चौथ्या पर्वात चविष्ट स्वादिष्ट हेच आमचं वैशिष्ट्य. अमर रगडा, महेश भाऊ पाटील या स्पर्धेचे बॉल स्पॉन्सर्स. आई चायनीज व्हेज अँड नॉन व्हेज, रवींद्र माधव बोरसे. पवार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, अभय पवार, कैलास पवार. पाटील ट्रेडिंग कंपनी, भाग्यश्री ठिबक सिंचन, देवेंद्र पाटील, चेतन पाटील, प्रशांत पाटील, सागर पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील. पाटील इंडस्ट्रीज, गायत्री पाईप, एएस सेल्स कॉर्पोरेशन, अनिकेत आवारे. गणेश इस्टेट ब्रोकर्स, गजानन रियल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, प्रमोद भाऊ सोनवणे आणि किरण भाऊ सोनवणे. रामेश्वर मोताळे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, फैजपूर पोलीस स्टेशन. संदीप भाऊ सुरळकर, संचालक हॉटेल न्यू फौजी, हॉटेल संकल्प व लॉजिंग, संकल्पना कन्स्ट्रक्शन. लालाजी टेंट हाऊस, सदाशिव सोनवणे, महेश सोनवणे, दत्तनगर मंदिरासमोर, अशोक किराणाजवळ, मेहरून जळगाव. महालक्ष्मी मोबाईल एनएक्स, आपल्या माणसाचे दुकान, वाल्मिकराव पाटील. सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईल, ओरिजिनल ॲसेसरीज यासाठी संपर्क करू शकतो. महालक्ष्मी मोबाईल एनएक्स, आपल्या माणसाची दुकान. दरम्यान फाईन लेगकडे चेंडू गेलेला आहे. चौकार मिळतोय. नम्रता फार्म, नरेंद्र दादा जाधव, शक्ती पॉलिमर्स, शक्ती इंडस्ट्रीज, शक्ती प्लास्टोटेक, सिद्धिविनायका पॉली प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हर्षल संतोष इंगळे, एक युवा उद्योजक. षटकातला शेवटचा चेंडू झालेला आहे. षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती, 21 धावा, 3 गडी बाद. स्वप्नील अवधूत चौधरी, समाजसेवक. अमोल अंबादास ठाकरे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद. आई गारमेंट्स, अनिल जाधव.
परिवर्तन इनोव्हेशन, गोलंदाजीला आलेले डावखुरे गोलंदाज योगेश सोनवणे, प्रमोद श्रीराम कवडे, किरण मोती बापू सपके, जितेंद्र बंशीलाल सपके पहलवान, बॉडी इंजिनियर जिम अमोल जयकारे, रोहित देवराज. दरम्यान विकेट मिळालेली आहे, यष्टीरक्षकाने झेल टिपलेला आहे. हेमंत सपकाळे यांनी झेल टिपलेला आहे. बॉडी इंजिनिअरिंग जिम, मॉडर्न इक्विपमेंट, कार्डिओ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, क्रॉसफिट, पर्सनल ट्रेनिंग, न्यूट्रिशन सॉल्युशन, झुंबा एरोबिक्ससाठी संपर्क करू शकता. बॉडी इंजिनियर जिम, अमोल जयकारे, रोहित देवराज. श्री नितीन भाऊ जाधव, सरपंच धोबी वराड, मालकीन फुटवेअर अँड मालकीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, राहुल वाघ आणि जगदीश वाघ. नवीन फलंदाज मैदानात आलेले संजय धोबी, रवींद्र विठ्ठलराव महाले, प्लॅन व कन्सल्टिंग इंजिनियर व रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, पद्मालया ट्रॅव्हल्स, सौरभ पाटील, AK एंटरप्राइजेस, महावितरण कॉन्ट्रॅक्टर आनंद भाऊ कदम, महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, शशिकांत ज्ञानेश्वर पाटील, दुकान नंबर 11, न्यू सब्जी मंडी, अजिंठा रोड, सुरेश दादा जैन कॉम्प्लेक्स, जळगाव. पुन्हा एकदा हेमंत सपकाळेच्या हातात चेंडू गेलेला आहे. ड्रिंक्स इंटरव्हेल आणि अक्षय पाटील या ड्रिंक्स ब्रेकचे प्रायोजक. मधुदत्त मॅटर्निटी अँड नर्सिंग होम, डॉक्टर तेजस दिलीप राणे, MD मेडिसिन, डॉक्टर सौ श्रद्धा तेजस राणे, स्वामी समर्थ मेडिसिन शॉपी, केमिस्ट अँड ड्रगिस्ट, श्रीकांत निंबाळकर, नवीन फलंदाज मैदानात गेलेले तुषार सोनवणे, श्री श्रीकांत निंबाळकर, लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी, स्पोर्ट्स कॉर्पोरेटेड लाईव्ह इव्हेंटसाठी आपण संपर्क करू शकतो. लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीवर आपल्या जळगावच्या क्रिकेटपटूंची हक्काची यूट्यूब वाहिनी लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लिअरिटी. कमलेश लिहनकर, राजू मामा भोळे अर्थात जळगाव नगरीचे लाडके आमदार सुरेश दामू भोळे यांचं सुद्धा अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतंय. दीपक बाविस्कर, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, परीट धोबी समाज महासंघ प्रदेश युवा कार्यालय, दीपक बाविस्कर. साहिल एनेक्स, नवीन जेठवानी आणि साहिल जेठवानी, द परफेक्ट मॅन्स शॉप. शरद पाटील आणि सुमित रवींद्र सावंत, किशोर अप्पा पाटील, चंद्रशेखर भाऊ अत्तरदे, जळगाव ग्रामीण विधानसभा प्रमुख भाजपा, सतीशजी वाघमारे, जलसेवा प्रायोजक अरुण कन्स्ट्रक्शन जळगाव, द अर्बन क्लॅड अंकुर साळुंखे, फॉर द जेंटलमॅन विद इन यू, द अर्बन क्लॅड. श्री विनोद शांताराम पाटील, उद्योजक समाजसेवक, संचालक हॉटेल श्री स्टार पॅलेस जळगाव, कोषाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, कोषाध्यक्ष तेली समाज उन्नती पंचमंडळ, अध्यक्ष SS फाउंडेशन जळगाव. चंदनभाऊ वसंतराव कोल्हे, समाजसेवक, रमेश जाधव, विशाल जाधव, समर्थ कला बहुउद्देशीय संस्था जळगाव,
योगेश भाऊ महाजन समाजसेवक, दत्तू भाऊ कोळी समाजसेवक, दिनेश भाऊ कोळी समाजसेवक, साहिल जनरल अँड टी सेंटर, स्वप्नील अशोक परदेशी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि भूषण वासुदेव सोनवणे टॉस का बॉसचे प्रायोजक, संस्थापक अध्यक्ष वासुमित्रा फाउंडेशन। 5 षटक्यांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 5 गडी बाद। नितीन सोनवणे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता। तुषार सोनवणे, फटका फसलाय, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड, सुदैवी ठरलेला आहे। तुषार रवींद्र सोनवणे, हॉटेल भूमीचे संचालक रवींद्र भाऊ सोनवणे यांचे चिरंजीव। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका, स्क्वेअर कट केलेला आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सी मारेशाकडे। परिवर्तन इनोव्हेशनच्या होर्डिंगला जाऊन मानवंदना देणारा हा चौकार अलॉंग द कार्पेट खेळलेला होता। या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढतीये, 29 धावा। बोल्ड, तुषार सोनवणे यांना परतावं लागेल। बोल्ड झालेले, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता।
योगेश खर्चाणे नवीन फलंदाज आता मैदानात. योगेश सोनवणे लॉंग ऑफ कडे टोलवलेला फटका. एक धाव मिळते. कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. योगेश उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. फ्लाइटेड चेंडू टाकतोय. लालच देतोय फलंदाजाला मोठे मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु फलंदाज चांगली ड्रायव्हिंग करतायत, चांगले ड्राईव्ह करतायत. यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. सात षटकांची समाप्ती. 31 धावा. फलंदाजाला परतावं लागेल. यश गोलंदाजीला आलेले आहेत आणि यश यांचा सामना करतील राहुल पंडित. इनसाइड एज स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर. एक धाव मिळते आणि आता स्ट्राईकला असतील अनिकेत आवारे. ऑन साइडला टोलवलेला फटका. लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पंकज सोनवणे यांचं. एक धाव मिळते. अनिकेत आपलं खातं उघडतायत. पुन्हा एकदा यश आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. पुन्हा एकदा उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. कुठलाही फुटवर्क नाहीये. जोरदार अपील, परंतु पंचांवर कुठलाही असर झालेला नाहीये. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा आलेला आहे. पंकज पुरोहित वाईडचा इशारा करतायत. स्क्वेअर लेग पंच आहेत प्रवीण इंगोले, माफ करा रोहित पारधी.
ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटची कड घेतलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने चौकार मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढतीये. 38 धावा, 38. षटकातला शेवटचा चेंडू असेल यश यांचा. सामना करतील राहुल पंडित. आठ षटकांची समाप्ती, 38 धावा, 7 गडी बाद. निलेश सोनवणे यांच्या पहिल्या चेंडूवर झेल सुटलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर झेल सुटलेला आहे आणि आता स्ट्राईकला असतील राहुल पंडित. नॉन स्ट्राईकला अनिकेत आवारे. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॅटची कड. चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केलेला आहे. फलंदाज सुरक्षित. डॉट बॉल. धोबी पछाड मेहरून सागर महाले यांचा संघ. धोबी सुपरस्टार या संघाचे संघ मालक आहेत माजी नगरसेवक गणेश भाऊ सोनवणे. पुढे सरसावत गोलंदाजाच्या डोक्यावरून टोलवलेला फटका. सरळ साइड स्क्रीन कडे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 43 धावा. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बोनस धावा मिळतील. कैलासवासी सुभाष रामदास शिरसाळे यांनी प्रायोजित केलेल्या बॅटिंग एंड कडे हा चेंडू गेलेला आहे. बॅटिंग एंडच्या साइड स्क्रीनला जाऊन धडकलेला हा चौकार. 9 षटकांची समाप्ती, 47 धावा, 7 गडी बाद. डॉट बॉलने नितीन सोनवणे आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि बोनस धावा. अवांतर धावांवर आता थोडासा कंट्रोल करायला हवा. 22चा इशारा आलेला आहे. चांगली गोलंदाजी करतोय नितीन सोनवणे. शेवटचे 3 चेंडू या डावातले शिल्लक.
यावेळी चेंडू थडब्यांच्या दिशेने जातोय. चौकार मिळतोय का? या चौकाराने अर्धशतक आता फलकावर लागेल. 52 धावा झालेल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. डीप कव्हर अर्थात स्वीपर कव्हर या चेंडूला अडवतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. ऑन साइडला टोलवलेला फटका. पहिली धाव वेगात घेतलेली आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान 2 धावा झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता अनिकेत आवारे यांचा आणि बाद व्हावा लागेल. 56 धावा केलेल्या आहेत आणि 57 धावांचा आव्हान असेल धोबी पछाड या संघासमोर. दरम्यान शहबाज पिंजारी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शहबाज पिंजारी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
सुमेध सोनोने स्ट्राईकला असतील. सुमेध सोनोने स्ट्राईकला. सामना करतील तुषारचा. पहिला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटलाय. पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हेमंत सपकाळे. अलॉंग द कार्पेट चांगला फटका. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. हेमंत सुनील सपकाळे. ओ फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा वापर आणि फटका प्रॉपर. चौकाराने हेमंत आपलं खातं उघडतोय. चला 2 धावा काढून खातं उघडलेलं होतं. पहिला चौकार लगावलेला आहे हेमंत सपकाळे यांनी. 7 धावा झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा चौकार असेल. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलेला आहे हेमंत सपकाळे यांनी. पहिलं षटक संपलेलं आहे. 11 धावा. 57 धावांचं आव्हान असेल धोबी पछाड या संघासमोर. फुलटॉस चेंडू चेतन थोरात यांचा. मिड विकेटच्या दिशेने एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि हा चौकार. पंधरा धावा झालेल्या आहेत. चेतन थोरात. चांगला चेंडू. सुमेध सोनोने ऑन स्ट्राइक. ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चेंडू गिरकी घेतोय आणि थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एकच धाव मिळते. हेमंत सुनील सपकाळे.
शॉर्ट प्ले चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय, टोलवलाय षटकार. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, बिग बिग षटकार. पुन्हा एकदा इनसाइड आउट, डीपीएल चा ब्रँडेड षटकार ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. अगली अगली गेंद डॉट गेंद. स्वीप करना चाहते थे हेमंत सपकाड़े और अंपायर का इशारा ओवर. 2 ओवर के बाद स्कोर जा पहुंचा है 28 रन. अंपायर रोहित पारदी, अनुभवी अंपायर. 350 वनडे मैच का अनुभव. स्माइल देख सकते हैं आप. इस बीच न्यू गेंदबाज श्रीकांत दिम्बाड़कर. सुमेध, फुल टॉस बनाना चाहते थे, मिस टाइम हुआ. कीपर दौड़ रहे और दूसरे की कोशिश और 2 रन कंप्लीट. लेग बाइज. इस बीच अगली गेंद पटकी गेंद. गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद, नो मैंस लैंड. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को. स्कोर जा पहुंचा 31 रन. तीसरी ओवर प्रगति पथ पर. इस बीच अगली गेंद रिवर्सिव, उल्टा पुल्टा, लेकिन नो सक्सेसफुल. रिवर्सिव लगाने की कोशिश की थी यहां पर. इसके बाद 26 रनों की आवश्यकता है. इस बीच अगली गेंद फुल टॉस गेंद, स्वीप कर दिया है, खिलाड़ी मौजूद, आउटस्टैंडिंग कैच. ये कैच आप बार बार देखोगे. दीपक मौजूद थे वहां पर, देखिए आप स्क्रीन के ऊपर. ऐसे कैचेस पकड़े नहीं जाते, चिपक जाते, और वही हुआ है. देखिए कैच लपका है या मैच, ये तो आने वाला समय ही बताएगा. अब अगले बल्लेबाज जाते हुए पंकज सोनवणे, जर्सी नंबर 45 रोहित शर्मा, मैन फ्रॉम जलगांव पुलिस. देखना होगा अपनी टीम के लिए क्या कर पाते.
पंकज सोने, जलगांव पुलिस, सिंघम उड़ा के मारा है, आउट ऑफ द पार्क। ये लगता हुआ ब्रांडेड डीपीएल 6 पहली गेंद पर अपनी मंशा साफ कर दिए, और अगर ऐसे ही खेलते रहे तो ये मैच बहुत जल्द समाप्त हो जाएगा। इस बीच अगली गेंद, पंकज तैयार, पटकी हुई गेंद, फिर से उड़ा के मारा है, आउट ऑफ द पार्क। 6 रन, ये लगा डीपीएल सिक्सर। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 43 रन। सिर्फ अब 14 रनों की आवश्यकता। गेंदबाज तुषार, कट करने की कोशिश, स्विंग एंड अ मिस, डॉट गेंद। बड़े अरसे के बाद डॉट गेंद आई है। इस बीच अगली गेंद, तुषार, पटकी हुई गेंद, और बैट्समैन को 1 रन से संतुष्ट होना होगा। अब स्ट्राइक के ऊपर पंकज, 2 बड़े लंबे हिट लगाए थे बैक टू बैक। देखना होगा अब कैसे खेलते तो अपनी टीम के लिए। फिर से उड़ाने की कोशिश, मिस टाइम। 1 रन से संतुष्ट होना होगा यहां पर पंकज को। धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 45 रन, और पंकज की जर्सी भी 45। ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, अंपायर का इशारा वाइड, और चेक किया जाएगा ये गेंद पिच के बाहर तो नहीं या अंदर, चेक करते हुए हमारे थर्ड अंपायर। चेक करा ना, पीछे बाहर पड़ लिखा। हमारे थर्ड अंपायर साथ देखते हुए बॉल की लैंडिंग कहाँ हुई है। अगर लाइन के बाहर लैंडिंग हुई होगी तो ये नो बॉल करार दी जाएगी। सिर्फ वाइट। फिर जोड़ने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद, रनआउट का मौका, लेकिन पुअर थ्रो, और 1 रन कंप्लीट। अब स्ट्राइक के ऊपर पंकज। सारे ग्राउंड की निगाहें इनकी बैटिंग पर। फिर से उड़ाने की कोशिश, सुमेध और पंकज
ये दोनों भी सगे भाई है, जैसे कि क्रिकेट में शॉन मार्श, मिचेल मार्श, एंडी फ्लावर, क्लैंट फ्लावर। इस बीच अगली गेंद सुमित के लिए, तुषार डॉट गेंद। इस बीच ओवर की समाप्ति, स्कोर जा पहुंचा है 4 ओवर के बाद 48 रन। अब 9 रन की आवश्यकता सिर्फ मैच खत्म होने में, यानी ये टारगेट अचीवेबल। मैच ऑन है। अब स्ट्राइक पर पंकज, गेंदबाज आए हैं। उड़ा के मारने की कोशिश और सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा पंकज को और सुमित को। लेग बाइस का इशारा, अंपायर रोहित पारी। बॉलर्स नेम विनोद। फिर से मारने की कोशिश, अंपायर की बाएं खुलती हुई, यानी कि शाहरुख खान वाइट। इस भी अगली गेंद सुमित के लिए, विनोद उड़ा के मारने की कोशिश, स्विंग एंड अ मिस, डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी करते हुए विनोद। ओ स्क्वायर कट और वहां पर मिस फील्ड और 4 रन। अब सिर्फ और सिर्फ 3 रन की आवश्यकता है मैच जीतने के लिए। धोबी पछाड़ टीम जीत की ओर अग्रसित। फिर से मारने की कोशिश, लेकिन गेंद टिप्पा पड़ने के बाद कांटा बदलती और डॉट गेंद। इस भी अगली गेंद विनोद टू सुमित। फिर से उड़ाने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद है और अच्छी फील्डिंग, अच्छा रिटर्न। 1 ही रन से संतुष्ट होना होगा। लास्ट गेंद इस ओवर की और 2 रन की आवश्यकता। उड़ा के मारा है कवर की दिशा में, खिलाड़ी मौजूद। 1 ही रन से संतुष्ट होना होगा यहां पर पंकज को। और ओवर की समाप्ति, अब सिर्फ 1 रन लगता हुआ धोबी पछाड़ टीम को। अपनी टूर्नामेंट की पहली मैच जीतने के लिए सिर्फ 1 रन की आवश्यकता है। देखना होगा ये पहले ही बॉल पर आता है या दूसरे। चेतन और ये मैच समाप्त होता हुआ धोबी पछाड़ टीम ने ये 1 साइडेड मैच जीता है और 2 पॉइंट अपने खाते में जमा किए। अगला मुकाबला और बॉल फूटा, यानी कि डेड गेंद। प्लीज बॉल, प्लीज कमेटी बॉल दीजिए। बॉल गोलू कहां पर है? जूना बॉल
बैग में देखो, बैग में। इसको समाप्त किया है यहाँ पर पंकज पोलिस। अगला मैच 4 बजे स्टार्ट होगा, 2 घंटे का गैप। तो आप सभी दर्शकों से निवेदन है, आप 4 बजे आप अपना अपना टिकट लेकर आ जाए। बहुत अच्छे मैचेस होने वाले हैं इसके बाद।